नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. गोष्ट आजची सुरू करण्याच्या अगोदर एक सांगतोय, ही गोष्ट या भागात संपत नाहीये, ही पुढे चालूच राहणार आहे. किंबहुना संपूर्ण कथेच्या आपण जेमतेम 1/3 भाग अजून पूर्ण केलाय आणि 2/3 अजून बाकी आहे. त्यामुळे जरी गोष्ट संपल्यासारखी वाटली तरी ती संपत नाहीये. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब नसलं केलं तर आता करून टाका ना. हा, ठीक आहे, केलं, व्हेरी गुड. चला चालू करूया. तर आपण मागच्या भागात ऐकलं की गंगांवरचा विजय पुलकेशीनं मिळवला. गोदावरीच्या दक्षिणेचा भाग पुलकेशीच्या राज्याला जोडला आणि पुलकेशी परत यायला निघाला. पुढे काय झालं बघूया. या काळापर्यंत दक्षिणेत आणखी घडामोडी चालू होत्या. दक्षिण गंगांना पुलकेशीकडून आधीच मार खायला लागला होता, त्यामुळे त्यांचं राज्य दुबळं झालंच होतं. दुर्विनीत ची कशी दुर्दशा पुलकेशीनी केली हे आपण आधी ऐकलेलं आहे. सुदूर दक्षिणेत पांड्य वंशानं आपलं राज्य निर्माण करायला सुरुवात केली होती. पांड्य आणि चेरा ही दोन राज्य अगदी दक्षिणेत म्हणजे कन्याकुमारीच्या जवळ होती, पण ती अगदी आकाराने लहान होती, लोकसंख्याही जास्त नव्हती. दक्षिण गंगांचं घराणं अजून तग धरून होतं, कारण त्यांचा राजकुमार मुष्कर हा दक्षिणेत पांड्यांच्या राज्याच्या दिशेने पळून गेला होता जेव्हा पुलकेशीन तिकडे हल्ला केला होता. आपण हेही ऐकलं होतं. पण आता दक्षिण गंगांचा समुद्रांशी संपर्क तुटला होता. पूर्वी त्यांचं बलाढ्य आरमार होतं, ते संपूर्ण किनारपट्टी पुलकेशीने जिंकून घेतली होती आणि अगदी दक्षिणेचा किनारपट्टी पांड्या आणि चेरांच्या हातात होती. कीर्तिवर्मननी बराचसा भाग आपल्या अंमलाखाली आणलेला होता. पुलकेशी बदामीला परत आल्यावर त्याचा एक लांबचा चुलत भाऊ त्याला भेटायला आला. त्याचं नाव होतं स्वामीराज. स्वामीराजला पुलकेशीची मदत हवी होती. त्याला कोकण किनारपट्टीवर स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. पुलकेशीचा मांडलिक म्हणून राहायची त्याची तयारी होती. पुलकेशीनं त्याला आपल्याबरोबर महाराष्ट्र जिंकायला यायला सांगितलं. स्वामीराज जवळजवळ 7-8 महिने बदामीत राहत होता. पुलकेशीनी मराठी प्रदेशावर म्हणजेच आजच्या महाराष्ट्रावर स्वारी करायची तयारी सुरू होती. कीर्तिवर्मन, मंगलेश आणि स्वामीराजला तो प्रत्येक ठिकाणी हजर राहायला सांगत होता. मंगलेशला स्वामीराज पसंत नव्हता. आपली मदत घेऊन तो स्वतःचं राज्य निर्माण करील आणि उद्या कदाचित आपल्यालाच डोईजड ठरेल असा त्याचा विचार होता. पण तो हे पुलकेशीला सांगू शकत नव्हता. एक दिवस सगळे शिकारीला जायला निघाले. वराह हे त्यांचं दैवत, त्यामुळे त्याची काही शिकार करायचा प्रश्न नव्हता. हरणाची शिकार करायला सगळे निघाले. जंगलात पोचल्यावर एका ठिकाणी हरणं असतील असा अंदाज बांधून हरणांचा कळप आपल्या दिशेला पळत यावा म्हणून हाका काढायचा असं ठरलं. हाका काढला गेला. 100-1 सैनिक हातात ढोल तुतार्या घेऊन जंगलात शिरले आणि बऱ्यापैकी लांब अंतरावर गेल्यावर एकदम त्यांनी त्या दिशेने वाद्यांचा हलकल्लोळ सुरू केला. हरणं धावत या शिकाऱ्यांच्या दिशेला येऊ लागली. वाद्यांचा मोठा आवाज करत ते उजवीकडून डावीकडे जाणार होते. घाबरलेली हरणं पुढे धावत असताना राजघराण्यातील लोक धनुष्यबाणानं शिकार करणार होते. स्वामीराज हाकेकऱ्यांना मार्गदर्शन करणार होता. जंगलात सुमारे शिकाऱ्यांपासून अर्धा कोस दूर जाऊन हाकेकरी पांगले. स्वामीराज त्यांच्या मधोमध होता. सर्व हाकेकऱ्यांनी एक ओळ बनवली. खूण झाली की हाका सुरू व्हायचा होता. सगळे तयारीत होते. पुलकेशीने खूण केल्याबरोबर हाका सुरू झाला. जसे हाकेकरी जवळ येऊ लागले तसे पुलकेशी, कीर्तिवर्मन आणि मंगलेश तयार झाले. ढोल तुताऱ्यांच्या आवाजानं जंगल दुमदुमलं. हरणांचा कळप आवाजानं भेदरून धावत सुटला. सटासट बाण सुटले. हरणं जमिनीवर पडू लागली. अचानक एक बाण स्वामीराजच्या दिशेनं सुटला आणि तो त्याच्या कुशीत घुसला. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो जास्त आत घुसला नाही, नाहीतर त्या बाणाचा रोख अचूक स्वामीराजच्या हृदयाकडे होता. हा बाण मंगलेशनं सोडल्याचं पुलकेशीच्या लक्षात आलं. स्वामीराज जखमावळत खाली कोसळला. शिकार तशीच सोडून पुलकेशी स्वामीराजच्या दिशेनं धावला. त्यानं जखम घट्ट आवळून धरली. फासळीच्या हाडावर बाण लागला होता, त्यामुळे तो आत घुसला नव्हता, पण रक्ताची धार लागली होती. पुलकेशीनं स्वतःचं उत्तरीय फाडलं आणि त्याची पट्टी स्वामीराजच्या जखमेवर बांधली. नंतर पुलकेशीनं मंगलेशला बाजूला घेतलं आणि स्वामीराजच्या दिशेनं बाण सोडण्याचं कारण विचारलं. पण तो बाण आपला असल्याचं मंगलेशनं साफ नाकारलं. बाण चुकून स्वामीराजच्या दिशेला गेलेला नव्हता याची पुलकेशीला खात्री होती. म्हणजेच मंगलेश स्वामीराजचा खून करण्याचा प्रयत्न करतो आहे हे पुलकेशीच्या लक्षात आलं. त्याला अधिक संधी देण्यात अर्थ नव्हता. परिवाराचं रक्त पुलकेशीला सांडायला नको होतं. त्यानं
लवकरच 1,500 स्वार बरोबर देऊन स्वामीराजला कोकण जिंकायला पाठवलं. स्वामीराजनी मोऱ्यांच्या भागात घुसून लुटालूट करायला सुरुवात केली. तिथे त्यांनी आपलं सैन्य आणखी वाढवलं आणि रत्नागिरीच्या जवळ रेवती बेटावर, ज्याला रेडी बेट असं आज म्हटलं जातं, त्याच्यावर स्वामीराजनी ताबा मिळवला. रेवती बेटाच्या आजूबाजूचा भाग त्यानं आपल्या कब्जात आणला. तो स्वतःला महाराज पुलकेशीचा निष्ठावंत मांडलिक म्हणून घेऊ लागला. पुलकेशीनं आता उत्तरेच्या दिशेला साम्राज्याचा विस्तार करायचं ठरवलं. त्यानं सुकेतूला त्याचं मत विचारलं. सुकेतू, मराठी मुलखामध्ये पुढची चढाई करण्याचा माझा विचार आहे, तुझं मत काय? सुकेतूनं सांगितलं, उत्तर दिशेला मराठी प्रदेश असून तिथले मराठे शूर आहेत, पण ते एकवटलेले नाहीत. सरळ उत्तरेला जात राहिलं तर जवळजवळ 250 कोसांवर कलचुरी राजांचा वंशाचा प्रदेश आहे. या राज्याला माहिष्मती ही राजधानी आहे. मध्ये नर्मदा नदी आहे. नाही तर बदामी पासून महिष्मती पर्यंत आपल्याला अडवू शकेल अशी कुठलीच मोठी राजवट सध्या अस्तित्वात नाही. हे ऐकल्यावर साहजिकच पुलकेशीनं उत्तरेवर स्वारी करून मधला भाग आपल्या राजवटीत आणण्याची इच्छा व्यक्त केली. मला या भागाची आणखी माहिती सांग. महाराज, उत्तरेला असलेली प्रमुख राज्य दोन. एक म्हणजे एकेकाळी वाकाटकांची राजधानी असलेलं वात्स्यगुल्म, आजचं वाशिम. त्या आजच्या घडीला जरी इथे छोटा शासक असला तरी आपल्याशी लढायची त्यांची ताकद नाही. दुसरं विदर्भातलं रामटेक. रामटेकची सुद्धा साधारण अशीच अवस्था आहे. एकेकाळी हा सर्व भाग बलाढ्य अशा वाकाटक साम्राज्याचा हिस्सा होता, पण आजच्या घडीला भाऊबंदकी आणि एकमेकांवर हत्यारं घालून त्यांनी आपल्या राज्याचा नाश ओढवून घेतलाय. नंदीग्राम म्हणजे आजचं नांदेड बरं का. नंदीग्राम हे सुद्धा तिथलं एक महत्वाचं शहर आहे. पण पुन्हा नंदीग्राम आणि वात्स्यगुल्म यांच्यातही एकोपा नाही. त्यामुळे अगदी सहज आपण हा भाग आपल्या राज्याला जोडू शकू. हे ऐकल्यावर साहजिकच पुलकेशीला उत्तरेवर स्वारी करून तो भाग जिंकून घ्यायची ओढ लागली. लवकरच पुलकेशीनं मराठी मुलुखात स्वारी केली. सुकेतूनं म्हटल्याप्रमाणे त्याला अडवायची ताकद कोणाकडेच नव्हती. पुलकेशीनं आपल्या राज्याची सीमा नर्मदेपर्यंत न्यायचं ठरवलं, पण तिथेच माशी शिंकली. जसा पुलकेशी उत्तरेकडे निघाला तसा दक्षिणेत गंगवंशाचा पळून गेलेला राजकुमार मुष्कर याने उचल खाल्ली. पुलकेशीला उत्तरेकडील स्वारी आवर्ती घेऊन परत दक्षिणेत येणं भाग पडलं. पुलकेशीनं बदामीच्या दक्षिणेकडे जाऊन मुष्करनं जिंकून घेतलेला बराचसा भाग पुन्हा आपल्या राज्याला जोडला. पण सततच्या दगदगीमुळे पुलकेशी आता थकू लागला होता. त्याचं वय जेमतेम 45-50च्या दरम्यानच होतं, पण आजकाल त्याला दगदग सहन होईनाशी झाली. हळूहळू त्यानं स्वतः स्वाऱ्यांवर जाणं कमी केलं. अनेक चांगले सेनापती सरदार त्याच्या दरबारात होते. कीर्तिवर्मन आणि मंगलेश हे त्याचे दोनही राजपुत्र आता तयार होते. पुलकेशी त्यांच्यावर जास्त विसंबू लागला. युवराज कीर्तिवर्मन हा आपल्या राज्यासाठी चांगला उत्तराधिकारी आहे याची पुलकेशीला खात्री पटली होती. मंगलेश युद्धकुशल होता. त्याचे डावपेच शत्रूंना समजण्याच्या पलीकडचे होते. या दोघांच्या हातात चालुक्यांचं राज्य सुरक्षित राहील याची पुलकेशीला खात्री होती. पुलकेशीचं साम्राज्य आता बऱ्यापैकी पसरलं होतं. उत्तरेला जरी अजून नर्मदेला भिडवता आलं नसलं तरी अर्धा अधिक मराठी प्रदेश त्यानं जिंकला होता. कानडी मुलखापैकी जवळजवळ सर्व भाग त्याच्याच ताब्यात होता. पूर्वेकडील गंगांनी पुन्हा थोडी कुरकुर सुरू केली होती. जरी राजकुमारी वासंतिकाचा विवाह कीर्तिवर्मनशी झाला होता तरी त्यांनी पुन्हा गोदावरी आणि कृष्णा याच्या मधल्या भागामध्ये घुसायला सुरुवात केली होती. बराचसा भाग त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. पल्लव राजांशी सुद्धा थोड्याफार कुरबुरी सुरू होत्या. राजा शिववर्मनच्या इच्छेनुसार मछलीपट्टण त्यांना न दिल्यामुळे ते नाराज होते. हळूहळू हे सगळ्याचा ताण पुलकेशीला सहन होईना. तो आजारी पडला. वैद्यांनी वेगवेगळी औषधं दिली, पण त्याचा उपयोग होईना. त्यानं अंथरूण धरलं. सम्राट पुलकेशी आजारी पडल्याची बातमी लवकरच सगळीकडे पसरली. तो बरा व्हावा म्हणून सामान्य जनता प्रार्थना करत होती आणि तो बरा होऊ नये असं त्याने जिंकून घेतलेल्या अनेक राजकुलाच्या सदस्यांना वाटत होतं. आणि अचानक एक बातमी आली जिच्यामुळे पुलकेशीला प्रचंड मानसिक धक्का बसला. कृष्णवर्म्याचा नातू अजवर्मन याला हाताशी धरून कृष्णवर्म्याचा माजी सेनापती वृंदावन उभा राहिला होता. सर्वात प्रथम त्यानं चित्रदुर्ग आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश पुलकेशीपासून स्वतंत्र असल्याचं जाहीर केलं. कृष्णवर्म्याचे एकेकाळी पुलकेशीला शरण आलेले आणि पुलकेशीच्या सैन्याचा भाग असलेले अनेक सरदार अजयवर्मनला जाऊन मिळाले होते.
ताबडतोब त्यानं बनवासीवर आक्रमण करून बनवासी आपली राजधानी असल्याचं घोषित केलं. ज्या वृंदावनला आपण दया दाखवून सोडून दिलं, ज्या अजवर्धनला तो लहान असल्यामुळे शोधून काढून जीवानिशी मारलं नाही, ज्या सरदारांना आपण आपलं म्हटलं, त्यांनी असा दगा दिलेला बघून पुलकेशी मनातून हल्ला. चित्रदुर्ग हे खरं तर पुलकेशीच्या साम्राज्यात असलेलं शहर, पण आपल्या राज्याच्या सीमा विस्तारात असताना राज्याच्या आत काय होतंय इथे आपलं दुर्लक्ष झालेलं पाहून पुलकेशीच्या मनाला खूपच धक्का बसला. अजवर्धननं सैन्य कसं आणि कधी उभं केलं हे पुलकेशीला समजलंही नव्हतं. इतर राज्यांमध्ये पसरलेलं त्याचं हेर खातं स्वतःच्या राज्यातल्या बातम्या काढायला अपुरं पडलं होतं. कृष्णवर्म्याचे सरदार आपल्याशी अशी फितुरी आता करतील याचा विचारही त्यानं केला नव्हता. पुलकेशीचा मानसिक ताण वाढला. आधीच आजारी असलेला पुलकेशी आता कोसळून पडला. दुर्लभा रात्रंदिवस त्याच्या पायथ्याशी होती. तिचा हात हातात धरून तो पडून असायचा. त्याला शौचातून रक्त पडू लागलं. डोळ्याच्या पांढऱ्या भागातही रक्ताचे लाल डाग दिसू लागले. अंगावर जागोजागी रक्त साकळल्याचे काळे धब्बे दिसू लागले. मनाला चैन नव्हतं, शरीर साथ देत नव्हतं. पुलकेशी आता थकला होता. वृंदावनचं बंड मोडून काढायला जाण्याइतका उत्साह त्याच्याकडे उरला नव्हता. आपण या आजारपणातून उठणार नाही याची त्याला खात्री झाली. त्यानं कीर्तिवर्मन, मंगलेश, मेघमेरू, सुकेतू इतर सर्व मित्रांना बोलवून घेतलं. दुर्लभाचा हात हातात घेऊन सम्राट पुलकेशी अंथरुणावर पडला होता. साऱ्यांच्या समोर त्यानं आपल्या पश्चात कीर्तिवर्मनला राजा करावं आणि मंगलेशनं त्याचं सेनापती व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. लवकरच पुलकेशीनं जगाचा निरोप घेतला. पुलकेशीच्या इच्छेनुसार काही काळातच कीर्तिवर्मनचा राज्याभिषेक केला गेला. कीर्तिवर्मनमध्ये पुलकेशीचे गुण पुरेपूर उतरलेले होते. पुलकेशीचं राहून गेलेलं नर्मदेपर्यंत राज्यविस्तार करायचं स्वप्न कीर्तिवर्मनला ठाऊक होतं. ते तर पूर्ण करायचंच, पण आपल्या राज्याचा विस्तार आणखी जास्त करायचा हे कीर्तिवर्मननं ठरवलं होतं. सुदैवानं मंगलेश त्याचा सावत्र भाऊ असला तरी त्याच्या आज्ञेत होता. सेनापती म्हणून तो उत्तम काम करील याची कीर्तिवर्मनला खात्री होती. पित्याच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर आल्याबरोबर कीर्तिवर्मननं दरबार भरवला आणि आपल्या पुढल्या योजनांची सर्वांना माहिती दिली. गोष्ट पुढे चालू ठेवण्या अगोदर काही गोष्टींचा खुलासा करतो. वात्स्यगुल्म म्हणजे आजचं वाशिम, रामटेक म्हणजेच आजचं नागपूर, वाकाटक राज्य हे महाराष्ट्रात सुमारे 250 ते 300 वर्ष राज्य केलेलं राजघराणं होतं, ज्याचं नावही बहुतेक महाराष्ट्रीयांना माहीत नाही. म्हणजे 99.99% लोकांना हे नावही माहीत नाही. ती गोष्ट पुन्हा कधीतरी सांगेन. पुलकेशीचा मृत्यू झाला, पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गोष्ट संपत नाहीये, कारण पुढे कीर्तिवर्मनची कारकीर्द आणि त्याच्या पुढची गोष्टही चालू राहायची. किंबहुना ज्याला परमेश्वरी उपाधी दिली गेली, ज्याच्या वर्ण मी एक होता परमेश्वरी गोष्ट लिहिली, त्याचा अजून जन्मही झालेला नाहीये. तर ऐकत राहा पुढे, आणि सबस्क्राईब नसलं गेलं तर मात्र करून टाका. आता खूप वेळ झाला, करा नक्की लवकर सबस्क्राईब. चला कीर्तिवर्मनच्या राज्याबद्दल आता पुढची गोष्ट ऐकूया. पुन्हा एकदा रिपीट करतोय. या प्रकरणात अनेक स्थानांची जुनी नावं दिलेली आहेत, ती पुन्हा येतील, काही नवीनही येतील. त्यामुळे साष्टी म्हणजेच मुंबई, श्रीस्थानक ठाणे हे मी आधीच सांगितलं होतं. महिकावती म्हणजे माहीम, वल्लभी म्हणजे वल्लभीपूर ते गुजरातमध्ये, इथपर्यंत आपण ऐकलं होतं. सूर्यपूर म्हणजे सुरत हेही ऐकलं होतं. रेवती बेट म्हणजेच आजचं रेडी, रत्नागिरीच्या जवळ आहे. आणि भरू कच्छ म्हणजे भरूच गुजरातमधलं. ठीक आहे ना. तर पुढचं ऐकूया जरा. पुढची कथा ऐकून मग अशीच नावं काय आली तर सांगेन, कारण येत राहणार, कारण जुनी नावं वेगळी होती, मग काळाच्या ओघात ती बदलली गेली. तर कीर्तिवर्मन उर्फ कीर्तिराजा सिंहासनावर आल्यावर त्यानं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सैन्याची पुनर्रचना केली. बनवासी पुन्हा जिंकून घेऊन आपल्या राज्याला जोडायचं ही त्याची प्राथमिकता होती. पुलकेशीच्या काळातले सहकारी आता थकले होते. त्यांच्या हाताखाली तयार झालेले तरुण सरदार सैन्य सांभाळायला सक्षम होते. कोणालाही न दुखवता वरिष्ठांना थोडं बाजूला सारून नव्या रक्ताला संधी द्यायची आता गरज होती. पण त्याचबरोबर पुलकेशीच्या राजवटीत निश्चित जबाबदाऱ्या वेळेनुसार दिल्या जात, पण केशव वगळता कोणालाही एखादी कायम जबाबदारी नव्हती. केशवला फक्त आरमार प्रमुख म्हणून कायमचं नेमलेलं होतं. आता ते द्यायचं कीर्तिवर्मननं ठरवलं. कीर्तिवर्मननं पुलकेशीच्या राज्याच्या सीमात किती फेरबदल झाले त्याचा आढावा घेतला. बनवासी अजयवर्मननं जिंकून घेतलं होतं. उत्तरेकडे काही फार बदल नव्हता, कारण मराठी राज्यामध्ये अजूनही जैसे तेच परिस्थिती होती, पण तिथली सीमा नर्मदेपर्यंत न्यायची बाकी होती. विदर्भातल्या नल राजांशी अजूनपर्यंत पुलकेशीची कधी चकमक झाली नव्हती, पण रामटेकवर हल्लाही करणं आवश्यक होतं. त्यामुळे नल राजांची लढाई होणार होती.
पुलकेशीच्या मृत्यूनंतर पूर्वी पुलकेशीने ज्यांना हरवलं होतं त्या राजांनी परत डोकं वर काढायला सुरुवात केली होती. दक्षिणेत पुन्हा मुष्कारनी आपलं राज्य वाढवलं होतं. पूर्व गंगानी पुन्हा गोदावरी ते कृष्णा मधला वेंगीचा प्रांत काबीज केला होता. पूर्वेला पल्लवांनी चालुक्यांच्या राज्यात थोडीफार घुसखोरी केली होती. ईशान्येला गंग राज्य आता कृष्णा ओलांडून आणखी खाली येण्याच्या तयारीत असू शकेल अशी शंका घ्यायला जागा होती. कोकणात मोरे शिरजोर होऊ लागले होते. या साऱ्यांचा आधी बंदोबस्त करायचा आणि मग उत्तरेला नर्मदेपर्यंत जायचा विचार करायचा. हा विचार कीर्तिवर्मननं पक्का केला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या हालचालीला सुरुवात केली. सुरुवात होती फुटून निघालेल्या बनवासीचा ताबा मिळवणं. सगळ्यात आधी त्यानं केशवला बोलवून घेतलं. केशव दीर्घकाळ भटकळला राहिला होता. तर केशवचा आणि कीर्तिवर्मनचा जास्त परिचय नव्हता. केशव आल्यावर कीर्तीनं त्याला एकट्याला भेटीला बोलवलं. केशव आला. काय म्हणताय केशव काका? कीर्तीनं विचारलं. मध्ये आजारी होतात म्हणून कळलं. महाराज, आता वय व्हायला लागलंय. थोड्याफार प्रकृतीच्या कुरबुरी चालायच्याच. ठीक आहे, काळजी घ्या. आणि आरमार काय म्हणतंय? आरमाराची चिंताच करू नका महाराज. 100च्या वर व्यापारी आणि 50 पेक्षा जास्त सैनिकी जहाज तयार आहेत. अरबस्तानाशी पर्शियाशी व्यापार जोरात चाललाय. उत्तम आहे. पण काका, आम्ही आरमार आणखी वाढवायचा आणि आणखी सशक्त करायचा विचार करतोय. त्या दृष्टीनं तुम्हाला 2-3 तरी जास्तीचे मदतनीस लागतील. सध्याच्या आरमारात असे कोण आहेत जे भटकळ व्यतिरिक्त इतर बंदरातून आरमार बघायचं झालं तर नीटपणे बघू शकतील? तसे महाराज, माझ्या हाताखाली 30 लोक आहेत. पण त्यातली 3 नावं घ्यायची म्हटली तर प्रभूत, धन्वराज आणि यशोधन यांची नावं मी घेईन. ठीक आहे, पण तुमच्या मते स्वतंत्रपणे हे तिघे आरमार बघू शकतील, अगदी जहाज बांधणीपासून व्यापारापर्यंत? होय महाराज, नक्कीच पाहतील. ठीक आहे. बाकी तुमच्या घरचे सगळे कसे आहेत? कीर्तिवर्मन अगदी आपण सर्वसाधारण चौकशी करतोय असं भासवीत केशवकडून माहिती काढून घेतली. केशवनं बदामी सोडायच्या पूर्वीच प्रभूत, धन्वराज आणि यशोधन यांना बदामीला याचे हुकूम सुटलेले होते. कीर्तिवर्मननं तिघांची वेगवेगळी भेट घेतली. खरोखर तिघही होते, पण यशोधननं कीर्तिवर्मनचं मन जिंकून घेतलं. तिघांना एकत्र बोलवून कीर्तिवर्मननं आरमार वाढवण्याच्या आणि सबळ करण्याच्या दृष्टीनं त्यांचे विचार मांडायला सांगितले. तिघांनी मांडलेले विचार खरोखर उत्तम होते. वेळ पडल्यास भटकळऐवजी दुसऱ्या मुलुखात जाऊन आरमार उभं करायला तिघेही तयार होते. कीर्तिवर्मनने त्याची नोंद घेतली. याच पद्धतीनं पुलकेशीनं इतर वरिष्ठ सरदारांना बोलवून त्यांच्या मार्फत उत्तम आणि कार्यक्षम माणसांची यादी तयार केली. रेवती बेटावर असलेल्या स्वामीराजलाही बदामीला बोलावून घेतलं. त्याला रेवती आणि जवळच्या रत्नागिरी इथे आपलं आरमार ठेवण्याबद्दल बोलणी केली. महाराज, आपलं राज्य आपले पिताजी पूज्य पुलकेशी महाराज यांच्या मदतीनंच उभं राहिलेलं आहे. मी तुमचा गुलाम आहे. तुम्ही कधीही माझ्या राज्याच्या कुठल्याही भागाची मागणी करू शकता किंवा मला हुकूम करू शकता. मला त्यात कसलीही अडचण नाही. स्वामीराजनं ग्वाही भरली. कीर्तिवर्मननं ताबडतोब यशोधनला रत्नागिरीत जाऊन आरमार उभारण्याची आज्ञा केली. प्रभूतला मंगळूरला पाठवलं तर धन्वराजला मात्र भटकळलाच ठेवलं. गरज लागेल तेव्हा त्याला तिथून दुसरीकडे हलवता आलं असतं, पण तोपर्यंत केशवच्या मदतीसाठी तो भटकळलाच राहणार होता. आरमाराची व्यवस्था लागत असतानाच कीर्तिवर्मन इतर सैन्याकडेही पाहत होता. त्याच्या सैन्यात 1000 हत्ती, 1000 रथ, 20,000 घोडदळ आणि 50,000 पायदळ होतं. पायदळाच्या हालचाली मंद असायच्या, त्यामुळे त्यात वाढ करण्याचा कीर्तिवर्मनचा विचार नव्हता. उलट घोडदळाला उत्तेजन देऊन घोडदळ 50,000 पर्यंत वाढवायचं असा कीर्तिवर्मनचा विचार होता. जर एखाद्या ठिकाणी मात्र वेढा घालायचा असेल तर पायदळाला पर्याय नव्हता. वेगानं हल्ला करायला घोडदळच हवं. त्यामुळे घोडदळ 50,000 कडून आपली एकूण सेना लाखापर्यंत वाढवायचं कीर्तिवर्मननं ठरवलं. मग या सेनेला नेत्यांची गरज होती. पुलकेशीच्या साथीदारांपैकी फक्त मेघमेरू, माधव आणि सुकेतू हे तिघेच अजून कार्यरत राहण्यासारखे होते. इतरांना शारीरिक व्याधीमुळे लढाईमध्ये प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेणं कठीण होत होतं. त्यांना त्यांच्या वेतनापेक्षा निम्म वेतन देऊन निवृत्त केलं गेलं. 500 सैनिकांवर एक नायक ठेवला. 10 नायकांवर एक 5,000 सरदार, 5 सरदारांवर एक सेनापती आणि 4 सेनापतींवर एक प्रमुख सेनापती अशी सैन्याची रचना केली गेली. या पद्धतीत 1 लाखापर्यंत सैन्य सहज रचलं जात होतं. हत्ती दलाला मात्र 4 विभागात विभागून प्रत्येक भागात 250 हत्ती अशी वर्गवारी केली. रथांनाही विभागलं गेलं. प्रमुख सेनापती या सर्व दलांवर देखरेख करणार होता. मंगलेशला प्रमुख सेनापतीचा दर्जा दिला गेला.
या मांडणीमुळे कीर्तिवर्मनच्या सैन्यात बरीच सुसूत्रता आली. इतकं झाल्यावर राज्यातील कर निर्धारण करण्यासाठी सुकेतूची नेमणूक केली गेली. त्यानं राज्यभर फिरून कर प्रणाली निश्चित करायची होती. त्याच्या हाताखाली असेच 5 अगदी चलाख लोक आणि या 5 लोकांच्या हाताखाली प्रत्येकी 5 लोक दिले. या 5 लोकांनी आणखी 20 लोकांवर देखरेख ठेवायची होती. अशा प्रकारे जवळजवळ 500 लोकांना कर निर्धारण करण्यासाठी नेमलं गेलं. उद्या सुकेतू निवृत्त झाल्यावर त्याच्या जागी कोणाला नेमायचं हा प्रश्नही निकालात निघाला. सर्वांना प्रवासासाठी घोडे आणि सुकेतूला हत्ती आणि पालखी दिली गेली. उत्तम जातीवंत घोड्यांच्या प्रजननासाठी अश्वशाळेत खास विभाग तयार केला गेला. लोहार शाळा वाढवली. पुलकेशीच्या दगदगीच्या आयुष्यात ज्या मुद्द्यांकडे त्यांनी थोडी डोळेझाक केली होती, या सगळीकडे कीर्तिवर्मनचं लक्ष होतं. यानंतर कीर्तिवर्मननं आपल्या राज्यात अनेक ठिकाणी मंदिरं निर्माण करायला सुरुवात केली. ऐहोळे आणि पट्टादकल या 2 ठिकाणी आधीपासूनच सुंदर मंदिरं होती. कीर्तिवर्मननं त्याच्या विकासाकडे लक्ष दिलं. अनेक ठिकाणी मंदिर निर्माण आणि विकासांवर भर दिला. बौद्ध स्तूप, गुफांमधील मंदिरांनाही देणग्या दिल्या. वैष्णव, जैन, बौद्ध, शैव सगळे कीर्तिवर्मनच्या राज्यात आनंदानं नांदत होते. आता एकदा राज्याची घडी नीट बसल्यावर कीर्तिवर्मन राज्याचा विस्तार करायला मोकळा झाला. मंगलेशच्या हाताखाली मेघमेरू आणि माधव होते. त्या व्यतिरिक्त व्याल, सुरेश आणि प्रजाभाऊ यांना 25,000 सेनापती नियुक्त केलं होतं. या कीर्तिवर्मनच्या सैन्याच्या 5 तुकड्या होत्या. त्यापैकी मेघमेरू आणि व्याल हे घोडदळ पाहत होते. बाकीचे तिघे पायदळ पाहत होते. सध्या कमी असलेले घोडे लवकरच सैन्यात दाखल होणार होते. त्यांच्यावर एक वेगळा सेनापती नेमला लागला असता. राज्याच्या तिन्ही दिशांना एक घोडदळ आणि एक पायदळाची तुकडी नेमायची आणि पश्चिमेला आरमार असा कीर्तिवर्मनचा विचार होता. त्यानुसार मेघमेरू आणि सुरेश उत्तरेला नेमले गेले. त्यांनी कोल्हापूर ते विजयपूर याच्या उत्तरेचा भाग बघायचा होता. प्रजाभाऊ दक्षिणेला होता. त्याचं हाताखाली तात्पुरतं 10,000 घोडदळ दिलं होतं. पूर्वेला व्याल आणि माधव होते. त्यापैकी व्यालाची सेना घेऊन कीर्तिवर्मन लवकरच बनवासीवर आक्रमण करणार होता. इतकं सगळं असलं तरी कीर्तिवर्मनला एकच दुःख होतं. त्याला पुत्रसंतान नव्हतं. वासंतिकेला 4 मुलीच झाल्या होत्या. त्यामुळे दुसरं लग्न करावं असा विचार त्याच्या मनात बळावू लागला होता. हा भाग इथेच थांबवूया. पण पुढच्या भागात कीर्तिवर्मनच्या पुत्राबद्दल बरंच काही जाणून घेऊ. ओके नाही? पाहत राहा, ऐका. एक होता परमेश्वर. धन्यवाद.